एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा। आई गेल्या का? राधा, तू का आलीस इकडे? मी तुला आत्ता सांगितलं होतं काही वेळापूर्वी की तू घरी येऊ नकोस। तू का आलीस इकडे? मी तुझ्यापेक्षा जास्त ओळखतो माझ्या घरच्यांना। आता गेली ती माई आजीकडे कंप्लेंट करायला। का आलीस तू? तू गेल्यानंतर आईंचा फोन आला मला, येतेच नाही विचारायला। तू आवाज ऐकायला हवा होतास त्यांचा, मी नाही नाही म्हणू शकले। राधा, असा आवाज रोज येणार तुला फोनवर। आज उद्या परवा रोज कोणतरी तुला फोन करणार। आणि उद्या जर ह्यांच्यापैकी कोणी अर्धवी स्वरामध्ये आपल्याला म्हटलं की आम्ही तुमच्या पाया पडतो, तुम्ही दोघे डिवोर्स घेऊ नका, तर आपण काय करणार? नाही घेणार आहोत का आपण डिवोर्स? मला मान्य आहे, आपण हळूहळू घरच्यांना याची सवय करायला हवी, पण एकदम धक्का देण्याची किंवा शॉक देण्याची गरज नाहीये ना घनश्याम। त्यांचं मन मोडायची गरज नाहीये। आपण डिवोर्स घेणार आहोत तेव्हा त्यांचं मन मोडणार आहोत आपण। तुला नसेल पण घरच्यांना खूप वाटतं माझ्याबद्दल। आणि तसंही तू म्हणालास ना आईंना, राधा नसल्याने असा काय फरक पडतोय म्हणून। राधा, ते मी आईला तू नसण्याची सवय व्हावी म्हणून म्हटलं राधा। आय डिड नॉट मीन दॅट। तुला सवय झाली माझी आणि मला सवय झाली तुझी। आमच्या घरच्यांना सवय झाली तुझी आणि हे बरोबर नाहीये राधा। मला त्रास होतो ह्याचा, कारण तू माझ्या समोर सतत आलीस ना की माझा कंट्रोल जातो स्वतःवरचा। माझा स्वतःवरचा कंट्रोल जातो आणि मग मला स्वतःचा प्रचंड राग येतो। त्यामुळे तू माझ्या समोर येत जाऊ नकोस प्लीज। मी तुझ्या समोर आले की तुला त्रास होतो, माझा राग येतो, म्हणून मी तुझ्या समोर यायचं नाही हे असं मला म्हणून तू मला हर्ट करतोस घनश्याम। तू माझ्या समोर यायचं नाहीस राधा, कारण तू माझ्या समोर आलीस ना की माझा स्वतःवरचा कंट्रोल जातो। मला असं वाटतं की गचकन तुला माझ्याकडे ओढावं आणि माझ्या मिठीत घ्यावं आणि आयुष्यभर सोडू नये, हा माझा प्रॉब्लेम आहे। आणि म्हणून तू माझ्या समोर येऊ नकोस आणि म्हणून मला स्वतःचा राग येतो, कळलं तुला? एका लग्नाची दुसरी गोष्ट। सुख घाली माझ्या दारी पिंगा।